श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत आणि हा संदेश तुमच्या समोर आला हा काही नुसतं योगायोग नसून स्वामीची इच्छा आहे म्हणून हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि त्याचं पालन करून तशाच पद्धतीने हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्त हो, वर दिलेल्या 2 नीलमणीला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता संदेश देत आहे पाहूया. आत्ता ज्यांनी 1 नंबरची नीलमणी स्पर्श केले त्यांना स्वामी काय सांगतात हे बघूया. स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचा आहे, पण तुम्हा सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतं की आयुष्यात येणाऱ्या दुःखामुळे खचून जाऊ नका, येणाऱ्या संकटामुळे घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमचं नाव मुखात आहे तर मी सदैव सुखात आहे. स्वामी तुमचं नाव मुखात आहे तर मी सदैव सुखात आहे. स्वामी भक्त हो, जर आपल्या मुखामध्ये सदैव स्वामीचे नाम असेल तर आपण नेहमी सुखातच राहणार आहोत, याची शाश्वती बाळगा. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, आणि आमच्या दरबारात बसणं म्हणजे तुझी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते. आमच्या दरबारात बसणे म्हणजे तुझी मागच्या जन्मीची पुण्याई असावी लागते, नाहीतर या ब्रह्मनायकासमोर बसणं इतकं सोपं आणि सहज नाही. या ब्रह्मनायकासमोर बसणं इतकं सोपं आणि सहज नाही. ते कोणालाही शक्य नाही. ते त्यालाच शक्य होतं ज्याला आम्ही परवानगी देतो, ज्याला आम्ही स्वतः आमच्या दरबारात बोलवतो. आणि तू जर आमच्याकडे आला आहे, आमच्याशी तुझे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहे, पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणूनही झाल्या स्वामी भेटी, पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. अरे तुझ्या पावला पावलावर संकट आली तरीही तुझा हात आम्ही हातात घट्ट धरून ठेवलं हे विसरू नको. आम्ही असताना काळजी कशाची करतोस? तुझं करतोय फक्त एवढंच की तू आमच्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करत राहा. तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. तू चिंता करू नकोस. तू जर तुझी चिंता आमच्यावर सोपवलं आहे ना, तर मग आता काळजी करायची गरज नाही. काय करायचं, कसं करायचं आणि केव्हा करायचं हे आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. स्वतःला कधीही एकटं तर समजू नकोस. आम्ही तुला दिसत नसलो तरीही अगदी सावलीप्रमाणे तुझ्या पाठीशी आहोत, अगदी त्या हवेप्रमाणे तुझ्या सोबत आहोत. तू फक्त चांगलं कर्म करत असताना आम्हाला स्मरण करून बघ, आमचं नाव घेऊन बघ. जेव्हा तू आम्हाला नमस्कार अगदी मनोभावे करशील, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यात चमत्कार घडू लागतील. कारण आमच्या भक्तासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. अरे कधीही न दिसताना पण सदैव सोबत असणार, सतत आसपास बसणार. तुझा स्वामी सदैव तुझ्यासोबत राहणार आहे आणि सदैव तुला आपलंसं वाटणार आहे. फक्त तू मात्र त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. तुझ्या संकटाच्या काळात तुला आम्ही कधीही एकटं सोडणार नाही. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची बात होते असते ना, तेव्हा आम्ही आमचे रूप रचत असतो आणि लोकांच्या समोरही प्रकट होत असतो. चमत्कार हे अगदी शेवटच्या क्षणालाही होऊ शकतात. या गोष्टीवर विश्वास ठेव. मग संकट कितीही मोठे असू दे, तुझ्या प्रयत्नावर आणि तुझ्या स्वामीवर तू विश्वास ठेव. जे बदलता येईल ते बदलत जा. जे बदलता येत नाही त्याचा स्वीकार कर आणि त्याचा स्वीकारही करता येत नाही. आणि जे बदलता येत नाही त्यापासून मात्र तू दूर जा. परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. अरे हे आयुष्य जर तुला आम्ही दिलं आहे तर हे आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर. जो व्यक्ती संकटांना सामोरे जाता जाता आनंदी राहून हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासोबत आम्ही असतो आणि त्याला आनंद वाटण्याचा कामही आम्हीच करत असतो. अरे जीवनात प्रत्येक वेळी सल्ल्याची गरज नसते रे. प्रत्येक वेळी तुला सल्ल्याची गरज नसते.
कधी कधी तुला हवे असतात धीर देणारे हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणारे हृदय, त्यासोबतच त्या सगळ्या गोष्टी एकच वेळेस तुला या जगाकडून मिळू शकत नाही हे देखील आम्हाला ठाऊक आहे आणि म्हणून तू निराश होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरची नीलमणी निवडले त्यांना स्वामी महाराज काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, स्वामी भक्त हो, या जगाकडून तुझ्या अपेक्षा भंग होते म्हणून या गोष्टीची अपेक्षा तुझ्या जगाकडून करू नको. तर या गोष्टी फक्त तुझ्या या स्वामी माऊलीकडून मिळतील. तू जे काही बोलत आहे ते आम्ही ऐकून घेणार. तुला धीर देणारे हात देखील आम्हीच देणार. तुला समजून घेणारा हृदय देखील आमच्याकडेच आहे. तुला काय हवं काय नको हे देखील तुझ्यापेक्षा आम्ही जाणतो म्हणून आम्हाला तुझ्या सर्वस्व मान आणि आमचं नामस्मरण करत राहा. आणि जो भक्त आमचा नामस्मरण करतो त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बनवून आम्ही त्याच्यासमोर जातो आणि त्याला प्रत्येक संकटातून बाहेर आम्हीच काढतो. नामस्मरण करताना तू जरी आम्हाला पाहत नसला तरीही आम्ही मात्र सदैव तुला पाहतो. कारण जिथे आमचं नाम तेथेच आमचे प्राण, जेथे आमचं नाम तेथेच आमचे प्राण आणि तेथेच आमचे ध्यान, तेथेच आमचे ध्यान. म्हणून तू जेव्हा नाव घेतो तेव्हा आम्ही देखील तुझ्या पुढे मागे चालू लागतो, तुझ्यासोबत वावरू लागतो. नामात मन ठेव, हेच आमचे दर्शन आहे. आमचे दर्शन घेण्यासाठी तुला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा तुझ्या मुखात आमचं नाव येतं तेव्हा तेव्हा आपोआप तुला आमचं दर्शनही लाभतं. म्हणून आम्हाला शरण जा, आम्ही नामातच आहोत. नामातच आम्हाला शोधून पहा आणि सदैव आमचा बनून राहा. अरे आमच्या कृपेला कधीच विलंब होत नाही. आमची कृपा त्या वाहत्या पाण्याप्रमाणे सतत वाहत असते आणि आमच्या सतत भक्ताच्या जीवनासोबत वाहत असते, थांबतच नाही. पण हीच कृपा कधी कधी तुला काही लोकांच्या माध्यमातून मदतीच्या रूपात मिळत असते, तर कधी न घडणाऱ्या गोष्टी अचानक घडू लागतात तेव्हा होते. ध्यानी मनी नसते तुला खूप काही मिळतं आणि आपसूक तुझ्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. हे देखील आमची कृपा असते. म्हणून तुला सांगतोय, आम्हाला फक्त एखाद्या रूपामध्ये शोधण्यापेक्षा सर्वत्र आम्हाला शोधण्याचा प्रयत्न कर. आम्ही सगळीकडे व्यापून आहोत, आम्ही चराचरामध्ये आहोत. म्हणून आम्हाला शोधण्यासाठी तू इकडे तिकडे न जाता तू फक्त आमचं नाव घे आणि आम्हाला आठवून बघण्याचा प्रयत्न कर. आमच्या कृपेचा वर्षाव तुझ्यावर कायम होत राहणार आहे. फक्त आमच्यावर ठेवलेला विश्वास तू कधी कमी होऊ देऊ नकोस. बऱ्याचदा आमचे भक्त आमच्याकडे आशेने पाहतात, आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण जसं जसं त्याच्या वाट्याला दुःख आणि संकट येऊ लागतात तेव्हा मात्र त्याचा विश्वास डगमगू लागतो. अरे तीच तर खरी वेळ असते परीक्षेची. वाईट काळातही जो भक्त आमच्यावरचा विश्वास सोडत नाही, जो आमच्यावर विश्वास अगदी अटूट ठेवतो, त्याच भक्ताची निवड आमच्या भक्तीसाठी होत असते आणि तोच खऱ्या अर्थाने त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण देखील होत असतो. अरे तुझ्या अंतर्मनात आम्ही वास करत आहोत, आम्ही सगळे काही पाहत आहोत. म्हणून आम्हाला स्मरण ठेव आणि सदैव आमचं नाव घे. जेव्हा तू आम्हाला स्मरणात ठेवून आमचं नाव घेतो आणि आमच्या डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वतःला भाग्यवान समजा की तुमची निवड स्वामींनी केले आहे. कारण स्वामीचे नाव मुखामध्ये यायला देखील स्वामीची इच्छा असावी लागते आणि जर आपल्या मुखात स्वामीचे नाव येत असेल तर ही फक्त स्वामीची इच्छा आहे. स्वामी आपल्याकडे त्या गोष्टी करून घेत आहेत. त्या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश कसा वाटला तेही सांगा. अशीच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.